कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसावर हल्ला झालाय। नागाळा पार्क इथे बिबट्याने पोलिसावर हल्ला केलाय। चेंबरमध्ये हा बिबट्या त्यानंतर लपून बसलेला आहे। कोल्हापुरातील ही घटना आहे। बिबट्याने पोलिसावरच हल्ला केल्याचं हे पाहायला मिळतंय। तर नागाळा पार्क या परिसरात बिबट्याने पोलिसावर हा हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। तर चेंबरमध्ये त्यानंतर हा बिबट्या लपून बसलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, खरं तर कोल्हापुरात बिबट्याने पोलिसावर हा हल्ला केलेला आहे, त्यानंतर चेंबरमध्ये हा बिबट्या लपून बसलेला आहे। हा बिबट्या आता चेंबरमधून बाहेर काढण्यात आलेला आहे का, पिंजरा रचण्यात आलाय का, वन विभागाला याबद्दलची माहिती देण्यात आली आहे का, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण पाहिलं तर कोल्हापुरातल्या नागाळा पार्क इथल्या विवेकानंद कॉलेजचा जो परिसर आहे या परिसरामध्ये बिबट्या आलेला होता आणि वन विभाग त्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेचा अग्निशमन दल आणि पोलीस यांच्यामार्फत एक जाळं आहे ते टाकण्यात आलेलं होतं। आणि या सगळ्या संपूर्ण परिसरात आपण पाहतोय पुढच्या काही वेळापूर्वीच म्हणजे 2 मिनिटापूर्वीच या बिबट्याला पकडण्यात आलेलं आहे। हे जाळं टाकण्यात आलेलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू ऑपरेशन आहे ते ह्या संपूर्ण परिसरामध्ये राबवण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय हा सगळा संपूर्ण परिसर आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला होता आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती जाळं टाकून हा सगळा परिसर आहे तो बंद करण्यात आलेला होता। आणि याच ठिकाणी खरं तर बिबट्या आहे तो इथं आतमध्ये लपून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि वन विभाग त्यासोबत कोल्हापूर महानगरपालिका आणि त्यांचे जे सगळे जी टीम आहे ती टीम या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि त्यामुळं याच ठिकाणी बिबट्या आपला आता लपून बसल्याचं आपल्याला जे पाहायला मिळालं होतं। आणि बिबट्या आता या ठिकाणी पोलिसांना खरं तर सापडल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। याच जाळीच्या मध्ये हा बिबट्या आहे तो अडकून बसलेला आहे। आणि या ठिकाणी आपण ही जी दृश्य पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे जे सगळे लोक आहेत ते आता बिबट्याला या ठिकाणी पकडून आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला जे आहे ते रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावरती वन विभाग आहेत, बाकीचे इतर लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत। आणि ही सगळी दृश्य पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली। पोलीस देखील आहेत, वन विभाग आहे। या बिबट्याला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे आणि सध्या बिबट्या आहे तो जाळेत सापडलेला आहे। आणि याच ठिकाणी हे सगळे लोक या बिबट्याला आता रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झालेलं आहे। खरं तर या सगळ्या हल्ल्यामध्ये 2 जण आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। किरकोळ स्वरूपाच्या जखमा आहेत ते सांगितलं गेलं होतं। त्याच्यामध्ये वन विभाग आणि पोलीस असे प्रत्येकी 1 जण जखमी झालेला आहे। आणि हे जे आहे ते बिबट्याला पकडल्यानंतर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे। पकडणारे लोक देखील आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी डॉक्टर बागल आहेत। डॉक्टर बागल, काय सांगाल? खूप मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्याला पकडले। हां, आता बरेच इथं पब्लिक यांनी त्या ह्याच्यातनं बाहेर येऊन ते जाळ्यात पकडल्यानंतर त्याला त्यांनी पकडलेला आहे आता। आणि वाळवेकर डॉक्टर वगैरे त्यांची टीम आहे तिथं, ती त्याला आता बेशुद्ध करून परत त्याच्या आदिवासात तिकडे घेऊन जातील। कसं पकडलंय काय सांगाल? आता पकडले म्हणजे ते एकदम जाळे लावलेले 4ही बाजूनं, ते एका जाळ्यात त्यानं उडी मारली आणि त्याबरोबर सगळ्या त्या जाळ्यात बरोबर अडकून बाकीच्यांनी त्याच्यावर अटॅक करून पकडले। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आता हे जे लोक आहेत ते जमलेले आहेत आणि याच ठिकाणी हा बिबट्या आहे त्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बिबट्याला आता बेशुद्ध करण्याचं काम आहे ते या ठिकाणी वन विभागाचे आणि इतर जे कर्मचारी आहेत ते करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि ही सगळी जी दृश्य पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावरती वैद्यकीय अधिकारी आहेत त्या ठिकाणी, वन विभाग आहे, पोलीस आहेत। आणि बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये जरी पोलीस जखमी झाले तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह बरेचसेच लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। आणि पाहिलं तर ह्या बिबट्याला यातून नेण्यात आलेलं आहे, या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। आणि पाहतोय हा बिबट्या आहे तो आता त्याला बेशुद्ध करून नेण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता त्याच्यावरती काही वेळातच त्याला जे आहे ते त्याच्या नैसर्गिक अधिवासात देखील सोडलं जाणार आहे। आणि जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन आहे ते कंप्लीट झाले। जवळपास 2 ते 2.5 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झालेलं आहे। कृपा, खरं तर ज्या पोलिसावर या बिबट्यानं हल्ला केला होता त्या पोलिसाची प्रकृती आता कशी आहे? त्यांना जर दुखापत झाली असेल तर त्यांच्यावर आता उपचार सुरू झालेले आहेत का सतेज? कृपा, खरं पाहिलं तर त्या पोलिसाच्या प्रकृतीपेक्षा या ठिकाणी राहणारं कुटुंब आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया।
दादा तुम्ही आता घरात होता, तुमच्या घराच्या दारात बिबट्या आला होता, काय सांगाल, काय परिस्थिती होती? 11 वाजल्यापासून इथं बिबट्या फिरत होता, या गाडीवरून आणि या कट्ट्यावरून फिरत होता. सगळे आम्ही घाबरलेलो होतो. आत घरात आम्हाला सगळ्यांना लॉक केलेला होता. हे काय नेमकं काय वाटलं तुम्हाला बघितल्यावर? कारण यावेळी म्हणजे या हॉटेलमध्ये आलेला होता, त्यांनी पहिला दंगा चालू केला. ते दंगा चालू केल्यानंतर इथं हा लपून बसलेला बिबट्या. काय काय परिसर इथून जाताना येताना 2-3 वेळा आला, 2-3 वेळा पलीकडेला, 2-3 वेळा इकडे आला. पोलिसावर हल्ला केला त्यांना. तुमच्या समोर पोलिसांवर हल्ला? आमच्या समोर पोलिसांच्यावर हल्ला केला. त्यांना पाडले, त्यांचा मोबाईल एकीकडे, बूट एकीकडे, त्यांना लागलं पोलिसांना, ते पडले असे त्यांच्यावर. तुम्ही घाबरला होता त्यावेळेस? घाबरलो होतो आम्ही, घाबरलो होतो. आम्ही सगळी दार लावून आत बसलेलो आणि मोठा बिबट्या होता तो. नक्कीच आपण कृपा पाहिलं तर हे कुटुंब आहे, यांच्या घराच्या दारामध्ये हा बिबट्या आला होता आणि आता काही वेळापूर्वीच म्हणजे अवघ्या 2 ते 3 मिनिटापूर्वी त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि हे रेस्क्यू करून त्याला बेशुद्ध करून आता त्याला अज्ञातस्थळी आहे ते घेऊन जाताना आपल्याला हे वन विभाग असेल, पोलीस असेल आणि इतर जे महापालिकेचे कर्मचारी असतील ते या ठिकाणी खरं तर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण पाहिलं तर जवळपास 2 ते 2.5 तास हा थरार सुरू होता आणि बिबट्या याच ठिकाणी असणाऱ्या एका ड्रेनेजच्या पाईपमध्ये खरं तर जाऊन बसण्याचा प्रयत्न आहे तो केलेला होता आणि आता सध्या त्याला रेस्क्यू ऑपरेशन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे कुटुंब असेल, पोलीस असतील, हे ह्या ठिकाणी भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कृपा जी निश्चितच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.